कल्पना करा, दोन शेजारी देश, दोघांकडं प्रचंड तेल संपत्ती, दोघांचंही सामरिक महत्त्व अत्यंत मोठं आणि दोन्ही देश एका अशा युद्धात अडकतात जे जवळपास 8 वर्ष चालतं. लाखो लोकांचे जीव जातात, शहरं उद्ध्वस्त होतात, तेल वाहू जहाजांवर हल्ले होतात, रासायनिक शस्त्रांचा वापर केला जातो आणि या संघर्षात अमेरिका, सोव्हिएत संघ, युरोपातील देश आणि आखाती राष्ट्रही अप्रत्यक्षपणे गुंतून जातात. हे युद्ध म्हणजे इराण-इराक वॉर होय. 22 सप्टेंबर 1980 रोजी इराकनं इराणवर मोठ्या प्रमाणावर हल्ला केला आणि त्यामुळे सुरू झालेलं हे युद्ध 1988 मध्ये युद्धविरामापर्यंत चालू होतं. हे युद्धाला अनेक इतिहासकार 20व्या शतकातील सर्वात दीर्घ पारंपरिक युद्धांपैकी एक म्हणून मानतात. पण प्रश्न असा आहे, इराण आणि इराक यांच्यात युद्ध सुरूच का झालं? सद्दाम हुसेन यांनी नेमकं इराणवर हल्ला करण्याचा निर्णय का घेतला? आणि 8 वर्षांच्या भीषण संघर्षानंतर कुणाला नक्की मिळालं तरी काय? चला जाणून घेऊया. इराण आणि इराक यांच्यातील संघर्ष अचानक 1980 मध्ये सुरू झाला असं काही नव्हतं. दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून सीमा, नदीमार्ग, राजकीय प्रभाव आणि आखाती प्रदेशातील वर्चस्वावरून बराच तणाव होता. विशेषतः शत अल अरब हा जलमार्ग अत्यंत महत्त्वाचा आणि वादाचा विषय होता. टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या संगमातून तयार होणारा हा जलमार्ग इराकसाठी अत्यंत महत्त्वाचा होता, कारण त्यातून पर्शियन आखातापर्यंत पोहोचणं इराकला शक्य होतं. 1975 मध्ये इराण आणि इराकमध्ये अल्जियर्स करार झाला. या करारानुसार शत अल अरबमधील सीमा निश्चित करण्यात आली आणि त्याच्या बदल्यात इराणने इराकमधील कुर्द बंडखोरांना दिलेला पाठिंबा थांबवण्याचं मान्य करण्यात आलं. पण काही वर्षातच हे गणित पूर्णपणे बदलून गेले. 1979 मध्ये इराणमध्ये मोठी राजकीय क्रांती झाली. शाह मोहम्मद रजा पेहलवीची राजवट संपली आणि आयातुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणची स्थापना झाली. ही क्रांती केवळ इराणपुरतीच मर्यादित नव्हती. खोमेनी यांच्या विचारांचा प्रभाव इतर मुस्लिम देशांमध्ये सुद्धा पसरू शकतो अशी भीती अनेक सरकारांना वाटत होती. इराकचे राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांच्यासाठी ही परिस्थिती विशेष चिंतेची होती, कारण तो देश शेजारीच, त्यात इराकमध्ये मोठी शिया लोकसंख्या होती आणि सत्तेवर प्रामुख्याने सुन्नी अरब नेतृत्वाचा प्रभाव होता. इराणमधील इस्लामिक क्रांतीचा प्रभाव इराकमध्ये पसरला आणि तेथील शिया समुदायाने सद्दाम विरोधात उठाव केला, तर आपल्या सत्तेला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती सद्दामच्या सरकारला, म्हणजे थोडक्यात सद्दाम हुसेनलाच वाटत होती. याच काळात इराणची सेना देखील क्रांतीनंतरच्या राजकीय अस्थिरतेमुळे काहीशी कमकुवत झाल्याचं इराकला वाटत होतं. त्यामुळं सद्दाम हुसेन यांना असं वाटलं की हीच योग्य वेळ आहे इराणला लष्करी धक्का देण्याची, आणि त्यांनी 17 सप्टेंबर 1980 रोजी 1975चा अल्जियर्स करार रद्द केल्याची घोषणा केली. त्यांनी शत अल अरबवरील इराकचा हक्क पुन्हा प्रस्थापित करण्याची मागणी केली आणि अवघ्या काही दिवसात परिस्थिती युद्धात बदलली. 22 सप्टेंबर 1980 रोजी इराकी हवाई दलाने इराणमधील अनेक लष्करी आणि नागरी विमानतळांवर हल्ले केले. त्यानंतर इराकी सैन्याने इराणच्या सीमेवरून मोठ्या प्रमाणावर आक्रमण सुरू केले आणि युद्धाला सुरुवात झाली. सद्दाम हुसेन यांना वाटत होतं इराणची क्रांतीनंतरची अस्थिरता आणि लष्करी कमकुवतपणा हे सगळे गोष्टी जर विचारात घेतल्या तर युद्ध लवकर संपेल. पण त्यांचा हा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला. इराकी सैन्याने इराणच्या खुर्रमशहर, आबादान आणि खुजेस्तान या भागांना लक्ष्य केलं. खुजेस्तान हा प्रदेश तेल संपत्तीमुळे अत्यंत महत्त्वाचा होता. इराकला या भागावर स्वतःचं नियंत्रण मिळवून इराणची आर्थिक आणि लष्करी क्षमतेला धक्का द्यायचा होता. इराकी सैन्याने खुर्रम शहरावर कब्जा मिळवला, पण आबादानचा प्रतिकार कायम राहिला. इराणने हळूहळू आपली लष्करी क्षमता पुन्हा संघटित केली. इराणी सैन्याबरोबरच इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड्स आणि बसीज या स्वयंसेवी दलांनी युद्धात मोठी भूमिका बजावली. 1981 आणि 1982 मध्ये इराणने मोठ्या प्रति हल्ल्यांना सुरुवात केली
आणि युद्धाचा प्रवाह बदलू लागला. 1982 मध्ये इराणने खुर्रम शहर स्वतःच्या ताब्यात घेतलं. इराकी सैन्याला मोठ्या प्रमाणावर यावेळी मागं हटवावं लागलं. इराकी सैन्याला इराणमधून मागे हटवल्यानंतर इराणने युद्ध थांबवण्याऐवजी इराकच्या भूभागात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी इराकने युद्धाची जबाबदारी स्वीकारावी, नुकसान भरपाई द्यावी आणि सद्दाम हुसेन यांच्या राजवटीवर कारवाई व्हावी ही इराणच्या नेतृत्वाची मागणी होती. पण सद्दाम यांनी सत्ता सोडण्यास नकार दिला आणि इथपासून युद्धाचं स्वरूप पुन्हा एकदा बदलले. सुरुवातीला इराकने इराणवर आक्रमण केले होते, पण आता इराण इराकमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. इराणच्या अनेक हल्ल्यांमध्ये मोठ्या संख्येने सैनिकांचा वापर केला गेला. काही मोहिमांमध्ये कमी प्रशिक्षण घेतलेल्या स्वयंसेवकांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. मात्र इराककडे मोठ्या प्रमाणावर तोफखाना, रणगाडे, हवाई दल आणि आधुनिक शस्त्रास्त्र होती. त्यामुळं युद्ध हळूहळू जिंकण्यापेक्षा थकण्याकडे झुकू लागलं. इराण आणि इराकचे युद्ध केवळ या दोन देशांपुरतं मर्यादित राहिलं नाही. मध्य पूर्वेतील अनेक देशांना भीती होती की इराणची इस्लामिक क्रांती त्यांच्या देशांमध्ये प्रभाव निर्माण करेल. त्यामुळे काही आखाती अरब राष्ट्रांनी इराकला आर्थिक मदत केली. दुसरीकडे इराणला शस्त्रास्त्रांची कमतरता जाणवत होती. विशेष म्हणजे इराण पूर्वी अमेरिकन बनावटीच्या मोठ्या प्रमाणातील शस्त्रास्त्रांवर अवलंबून होता. पण 1979च्या क्रांतीनंतर अमेरिका आणि इराणचे संबंध खराब झाले. तरी युद्धाच्या काळात इराणने गुप्त मार्गाने शस्त्र मिळवण्याचे प्रयत्न केले. याच पार्श्वभूमीवर पुढे इराण कॉन्ट्रा अफेअर्स समोर आले, ज्यामध्ये अमेरिकेकडून इराणला गुप्तपणे शस्त्र विकली गेल्याचा मोठा राजकीय घोटाळा निर्माण झाला. म्हणजेच हे युद्ध मध्य पूर्वेतील स्थानिक संघर्ष असलं तरी त्यामागे शीतयुद्धातील जागतिक राजकारणाचा देखील प्रभाव लागू झाला. 1980च्या दशकाच्या मध्यावर युद्धाचा आणखी एक धोकादायक टप्पा सुरू झाला आणि तो टप्पा म्हणजे टँकर्स वॉर. या दोन्ही देशांमध्ये पर्शियन आखातातील तेलवाहू जहाजांना लक्ष्य करण्याची सुरुवात झाली होती. उद्देश होता की विरोधी देशाच्या तेल निर्यातीवर आघात करायचा आणि ती आर्थिक बाजू खच्ची करून टाकायची. याच्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापार आणि तेलाच्या पुरवठ्याबद्दल साऱ्या जगात चिंता वाढली. आज सुद्धा होर्मुझची खाडी प्रत्येकाची डोकेदुखी होऊन बसली. तीच गोष्ट काहीशी त्यावेळेस सुद्धा होती. पर्शियन आखातातील परिस्थिती इतकी गंभीर झाली होती, अमेरिकन नौदलाला या भागात मोठ्या प्रमाणावर सक्रिय व्हावे लागले. आता हे युद्ध केवळ इराण आणि इराकच्या सीमांवर लढलं जात नव्हतं, तर ते समुद्रातही पोहोचलं होतं. या युद्धातील सर्वात भयानक अध्यायांपैकी एक अध्याय म्हणजे रासायनिक शस्त्रांचा वापर. इराकने इराणी सैनिकांविरुद्ध रासायनिक शस्त्रांचा वापर केला. 1988 मध्ये परिस्थिती आणखी भयानक झाली. 16 मार्च 1988 रोजी इराकी सैन्याने हलबजा या कुर्द बहुल शहरावर रासायनिक हल्ला केला. या हल्ल्यात हजारो नागरिक मारले गेले. हजबला हल्ला आजही रासायनिक शस्त्रांच्या वापराचे सर्वात कुप्रसिद्ध उदाहरण म्हणून मानले जाते. युद्धातील या टप्प्याने जगाला दाखवून दिलं की आधुनिक शस्त्रास्त्र आणि या रासायनिक युद्धामुळे सामान्य नागरिकांना किती भयानक किंमत मोजावी लागू शकते. 1988 मध्ये युद्ध आणखी एका धोकादायक टप्प्यांवर जाऊन पोहोचलं होतं. दोन्ही देशांनी एकमेकांच्या शहरावर क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले वाढवले. याला इतिहासात वॉर ऑफ द सिटीज असं म्हटलं जातं. राजधानी तेहरान आणि इराकची राजधानी बागदाद यांसारख्या शहरांवर सुद्धा हल्ले झाले. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. युद्ध आता केवळ रणांगण सैनिक यांच्यापुरतं राहिलं नव्हतं. सामान्य नागरिक सुद्धा युद्धाचा लक्ष बनत चालला होता. 1988 पर्यंत दोन्ही देश प्रचंड थकले होते. 8 वर्षाच्या युद्धामुळं त्या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था अगदी उद्ध्वस्त झाल्या होत्या. लाखो लोक या युद्धात मृत्युमुखी पडले होते, तितकेच जखमी झाले होते आणि तितकीच लोक विस्थापित देखील झाले होते. दोन्ही देशांना युद्धातून निर्णायक विजय हा तसा मिळालाच नाही, परंतु दोघांचं नुकसान मात्र प्रचंड प्रमाणात झालं. संयुक्त राष्ट्रांनी हे युद्ध थांबवण्यासाठी तसे अनेक प्रयत्न केले. अखेरीस संयुक्त राष्ट्र परिषदेने रेझोल्यूशन 598 हा स्वीकारला. या ठरावात युद्धविराम आणि दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आव्हान देण्यात आले. 18 जुलै 1980 रोजी इराणचे तत्कालीन नेते आयातुल्ला खोमेनी यांनी रेझोल्यूशन 598 स्वीकारण्यास मान्यता दिली आणि ऑगस्ट 1988 मध्ये या युद्धाची
सांगता झाली. जवळपास 8 वर्षानंतरनं बंदुका शांत झाल्या. पण या युद्धात नक्की कोण जिंकलं? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. परंतु खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या युद्धात कोणीच जिंकलं नाही. इराकला इराणवर निर्णायक विजय मिळवता आला नाही. इराणला सुद्धा सद्दाम हुसेनची राजवट उलथवून टाकता आली नाही. ज्या सीमा आणि राजकीय प्रश्नांमुळे हे युद्ध सुरू झालं होतं, त्यातील अनेक प्रश्न युद्धाच्या शेवटी सुद्धा आहे तसेच कायम होते. परंतु दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांवर मात्र याचा प्रचंड परिणाम झाला होता. आणि सर्वात मोठी किंमत मोजावी लागली होती ती म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला. युद्धातील मृत आणि जखमींच्या संख्येबाबत विविध अंदाज आहेत. एन्सायक्लोपीडिया इरानिकामध्ये एकूण मानवी हानी सुमारे 10 लाखांच्या आसपास असल्याचा उल्लेख केला आहे. इराण-इराक युद्धाची कथा आपल्याला थोडक्यात एक धडा देते. कधी-कधी युद्ध सुरू करण्यासाठी मोजके काही क्षण पुरेसे असतात, पण ते युद्ध जर थांबवायचं झालं तर त्याला अनेक वर्ष लागतात. जर तुम्हाला इतिहासातील अशाच महत्त्वाच्या घडामोडींची माहिती सोप्या आणि रंजक पद्धतीने जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया इतिहासाच्या एका नव्या कथेसोबत. धन्यवाद.